इयत्ता 10वीची गणिताची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण आपल्या गूगलवरती टाईप करू शकता ebalbharati.com किंवा ebalbharati क्वेश्चन पेपर. बघा इथे खाली येईल क्वेश्चन पेपर 2018. असं जर आपण टाईप केलं तर आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. याच्यामध्ये आपण खाली पाहिलं तर आले पहा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट. त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व विषयांचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील या वेबसाईटवरती ebalbharati.in. डाव्या बाजूला बघा मीडियम आहेत, तिथं आपण मराठीवर क्लिक करू आणि सब्जेक्ट मॅथमॅटिक पाहिजे म्हणून मॅथ्सवर क्लिक करून खाली यायचं आहे. खाली आल्यावरती आपल्याला क्वेश्चन पेपर 2 पाहायला मिळेल. 2 आणि 1 दोन्ही आहेत. आपण 2 पाहूयात. 1 आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. तर 2 वरती क्लिक केल्यानंतर आपली डाउनलोड होईल प्रश्नपत्रिका. तर डाउनलोड होत आहे. तर ही प्रश्नपत्रिका डाउनलोड झालेली आहेत. झाल्यानंतर आपण ती पाहू शकतो की इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रश्नपत्रिका क्रमांक 2 40 गुणांसाठी आहे. पहिला जो प्रश्न ए आहे त्याच्यामध्ये कोणतेही 2 प्रश्न तिथं मिस्टेक झालेले. 2च्या ऐवजी कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला, कारण 4 गुणांसाठी प्रश्न आहे. 1-1 मार्कांचा प्रत्येकी 1 प्रश्न असतो. बी जो आहे त्या बीमध्ये 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात बीमध्ये आणि तो पहिला प्रश्न 9वीवर आधारित असतो. ए आणि बी पकडून एकूण 8 गुणांसाठी प्रश्न आहेत. यानंतर प्रश्न दुसरा ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहेत. आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. 4 प्रश्न दिलेले जातात. 4ही प्रश्नांना 4-4 ऑप्शन्स दिलेले असतात. तर त्यामधून आपल्याला ABCD पैकी योग्य तो ऑप्शन निवडून आपल्याला पेपरमध्ये लिहायचा आहे. यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 4 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो संभाव्यता प्रकरणामधला आहे. दुसरा प्रश्न आपल्याला दिसतोय सांख्यिकी प्रकरणातला आणि तिसरा जो आहे तो आपलं चौथं प्रकरण जे आहे अर्थनियोजन त्यामधला आहे. 3A जो आहे तो कोणत्याही 2 कृती पूर्ण करायला हा एकमेव प्रश्न आहे. तिसऱ्यातला ए जो आहे 2 मार्कांचे 3 प्रश्न असतात, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे 3A नंतर 3B जो प्रश्न आहे तो 3Bमध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला. ते पण 2-2 गुणांचे असतात. पहिला प्रश्न वर्ग समीकरण सोडवायला दिलं आहे. कुठल्याही पद्धतीने सोडू शकता तुम्ही ते. दुसरा जो आहे तो प्रश्न क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx आणि dyच्याच किमती काढायच्यात. आणि तिसरा प्रश्न अंकगणिती श्रेणीमधला आहे. प्रश्न क्रमांक 4थ्याला कुठलेही ऑप्शन नाही आहेत. आपल्याला 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. 3 गुणांसाठी प्रत्येकी 1 प्रश्न असतो आणि 5वा फक्त एकच प्रश्न सोडवायचा आहे. 2 पैकी 4 गुणांसाठी आहे. सर्वात जास्त मार्कांसाठी एकमेव प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न 6वा 3 गुणांसाठी आहेत. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे कुठलाही. तर अशा प्रकारे आपण ही गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका ebalbharati या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अपलोड करायची आहे आणि तिचा सराव करायचा आहे. तर तुम्हा सर्वांना तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.